राज्यसभा, लोकसभा, विधानसभा यामध्ये आणि यांच्या कामामध्ये काय फरक आहे या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण समजून घेऊ लेजिस्लेटिव्ह स्ट्रक्चरला. लेजिस्लेटिव्ह अशा सभागृहाला म्हटले जाते ज्याच्याजवळ कायदे बनवण्याचे अधिकार असतात. भारतात संघराज्यवाद आहे, त्यामुळे सेंटर आणि स्टेट सभागृह आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लेजिस्लेटिव्ह बॉडीचं नाव आहे पार्लमेंट. त्याचे दोन मेन सभागृह असतात. पहिल्या सभागृहाचं नाव आहे लोकसभा, ज्याला लोअर हाऊस किंवा हाऊस ऑफ द कॉमन सुद्धा बोलतात. हे एक टेम्पररी सभागृह असतं व त्यांच्या सदस्याचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. 5 वर्षाच्या अगोदर सुद्धा सरकार जर पडलं तरी सभागृह बरखास्त केलं जातं आणि पुन्हा जनरल इलेक्शन होतं. दुसरा सभागृह आहे राज्यसभा. याला आपण अप्पर हाऊस किंवा काउन्सिलिंग ऑफ द स्टार्टर सुद्धा बोलतो. हे परमनंट सभागृह असतं कारण याला बरखास्त केलं जात नाही. इथे निवडून येणाऱ्या सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो आणि प्रत्येक 2 वर्षांनी राज्यसभेत 1/3 मेंबर हे चेंज होत असतात आणि राष्ट्रपतींना तिसरे सभागृह म्हणून कन्सिडर केले जाते कारण दोन्ही सभागृहात पास झालेले बिल शेवटी राष्ट्रपतीकडेच मंजुरीसाठी पाठवले जातात. त्यानंतर राज्याचे सुद्धा 2 सभागृह असू शकतात. पहिला आहे स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभा. हे केंद्राच्या लोकसभे